वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये नष्टप्रायेष्व अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीर उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवद्गीता अध्याय क्रमांक 6 श्लोक संख्या 27. दोनशे 54. हा 253. हा अनुवाद त्याचा 54 वर आहे. श्लोक 253 वर आहे. प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् मना प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् प्रशांत मनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् उपैति शांतरजसं ब्रह्मभूतमकल्मषम्. अनुवाद. ज्या योगी मनुष्याचे मन म्हणा माझ्यावर स्थिर झाले आहे त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. तो रजोगुणाच्या पलीकडे असतो. त्याला ब्रह्माशी असलेल्या गुणात्मक स्वरूपाचा साक्षात्कार होतो. याप्रमाणे तो आपल्या पूर्व कर्मफळापासून मुक्त होतो. तात्पर्य. भौतिक दोषातून मुक्त होणे आणि भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये स्थित होणे म्हणजेच ब्रह्मभूत अवस्था होय. मदभक्ती लभते पराम. भगवद्गीता 18.54. जोपर्यंत मनुष्याचे मन भगवंतांच्या चरण कमलांवर स्थिर होत नाही तोपर्यंत तो
ब्रह्मभूत अवस्थेमध्ये राहू शकत नाही. सवयी मनः कृष्ण पदार विंदयो. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये निरंतर युक्त राहणे किंवा कृष्ण भावनाभावित राहणे म्हणजे सर्व भौतिक दोषातून आणि रजोगुणातून मुक्त होणे होय. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. नमः ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. सर्वांनी म्हणा नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्रं सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. नमो ब्रह्मण्य देवाय गोब्राह्मण हिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः. भगवान जगन्नाथांचा हा प्रणती मंत्र आहे. नीलाचल निवासाय, नीलाचल पर्वतावर जे निवास करतात, नित्याय परमात्मने, सोबतच ते परमात्मा म्हणून प्रत्येक जीवात्म्याच्या हृदयात पण वास करतात. कोण? जगन्नाथ. नित्याय परमात्मने बलभद्र आणि सुभद्रा यांच्या समवेत, एकटे नाही, बलभद्रम सुभद्राभ्याम अशा श्री जगन्नाथांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो, नमन करतो. नमो ब्रह्मण्य देवाय, जे ब्राह्मणांचे रक्षण करते आहेत. गो ब्राह्मण हितायचं,
जे गो म्हणजे गायी, आणि गायी आणि ब्राह्मणांच्या हितांचं ते रक्षण करतात. जगत हिताय कृष्णाय, आणि सर्व जगाचंही हित करतात, रक्षण करतात, अशा गोविंदांना मी वंदन करतो. तर ब्राह्मण म्हणजे असं जात किंवा हे नाही बरं का, इथं अर्थ कोणीही ब्राह्मण बनू शकतो शास्त्रानुसार. जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ब्रह्म जाणतो. ते काही कोणी जन्मता असं काही कपाळावर शिक्का मारून घेऊन आलेलं नाही की हा ब्राह्मण आहे किंवा हा अमुक आहे, हा तमुक आहे. कोणी ब्राह्मण बनू शकतो. त्याने सत्वगुण विकसित केला पाहिजे. कोणता गुण? म्हणून या श्लोकात म्हणतेला आहे, ज्या योगी मनुष्याचे मन भगवंतावर स्थिर झाले आहे, थोडं इको कमी करा, त्याला निश्चितच दिव्य सुखाची परमावधी प्राप्त होते. म्हणजे ज्याचं मन भगवंतावर स्थिर झालेलं आहे तो दिव्य सुख प्राप्त करतो आणि तो रजोगुणाच्या पलीकडे जातो. रजोगुणाच्या पलीकडे जातो. आता आपण मग कोणत्या गुणामध्ये आहोत? रजोगुणामध्ये आहोत आणि तमोगुणामध्ये आहोत. तर सत्वगुणामध्ये, शुद्ध सत्वगुणामध्ये आत्मा स्थित होतो, तेव्हा तो दिव्य सुखाची अनुभूती किंवा तो दिव्य आनंदाचा साक्षात्कार करू शकतो आणि तो आनंदामध्ये नित्य रममान राहतो. आनंद आपल्या आतमध्ये आहे, कारण का आपण ब्रह्म स्वरूप आहोत. आपलं स्वरूप कोणतं आहे? ब्रह्म. आणि पदार्थ आणि ब्रह्म असे दोनच घटक आहेत या विश्वामध्ये. तर जे काही आता आपण पाहत आहोत ते पदार्थ स्वरूप आहे आणि ब्रह्मस्वरूप ह्या डोळ्याने दिसत नाही. पण आपलं स्वरूप आत्मा म्हणजे कोण आहे? ब्रह्म आहे. पण भगवंत हे परब्रह्म म्हणतात. भगवंतांना काय म्हणतात? परब्रह्म. म्हणून म्हटले की आरतीमध्ये, पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले गाव. जगन्नाथ परब्रह्म आहेत. परब्रह्म साक्षात अवतरित झाले नीलाचल धामामध्ये. आणि सगळीकडं संपूर्ण विश्वामध्ये 192 पेक्षा जास्त देशांमध्ये रथयात्रा उत्सव चालू आहे या 9 दिवसामध्ये. आणि ही केवळ आणि केवळ हा केवळ चमत्कार केलेला आहे तो भगवंतांच्या एका शुद्ध भक्ताद्वारे. हीच डिव्हाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांचे. भगवंतांचा एक शुद्ध भक्तच काफी आहे या संपूर्ण विश्वाचा उद्धार करण्यासाठी. एक शुद्ध भक्तच बस आहे. तो काय करू शकतो? हजारो लाखो जीवात्म्यांचा, एवढी त्याची पावर आहे, तो उद्धार करू शकतो. म्हणून त्यांना विष्णुपादाय म्हटलेलं आहे. विष्णुपाद, भगवतपाद असं का म्हणतात शुद्ध भक्तांना? कारण ते सर्व जीवात्म्यांना, सर्व लोकांना भगवंतांच्या चरणांचा आश्रय प्रदान करून देऊ शकतात स्वतःच्या आध्यात्मिक शक्तीने किंवा त्यांच्या भक्तीद्वारे. म्हणून नम ओम विष्णुपादाय असं म्हटलेलं आहे. तर संपूर्ण विश्वामध्ये लोक रजोगुणामुळे आणि तमोगुणामुळे त्रस्त आहेत आणि हे मायेचेच आविष्कार आहेत. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण हे मायेचे आविष्कार आहेत. जेवढा जीवात्मा रजोगुणाने तमोगुणाने पीडित होतो तेवढा तो अधिकाधिक त्याचं ब्रह्मस्वरूप आवृत्त होतं. म्हणजे मी बाहेर आनंद नाही, आपण स्वतःच आतमध्ये आनंद आहे. पण अज्ञानामुळे, रजोगुणामुळे बाहेर पदार्थामध्ये आनंद किंवा सुख शोधायचा प्रयत्न करतो माणूस आणि मग तो फसतो. काय होतो? फसतो. कारण त्याच्या आतमध्येच आनंद आहे, त्याच्या आतमध्ये आनंद आहे.
पण त्याचा साक्षात्कार झाला नसल्यामुळे तो बाहेर पदार्थात सुख शोधायचा प्रयत्न करतो. पण हे सुख शोधणं कसं आहे, हे फक्त रंगीबेरंगी चलचित्र की जी क्षणात बदलत राहतात सतत, तसं हे जग आहे. हे जग कसं आहे, जसं टीव्हीच्या किंवा सिनेमाच्या पडद्यावरती चित्र सतत बदलत असतात. क्षणाला क्षणाला दुसरा सीन, क्षणाला तिसरा सीन, प्रत्येक सेकंदाला काय होत राहतं, बदलत राहतं. तसं या भौतिक जगाचं जे चित्र आहे ना, ते सतत काय राहतं, बदलत राहतं. म्हणून रथयात्रा उत्सव जो आहे, रथयात्रा उत्सव हा गतीचा उत्सव आहे. रथ हे कशाचं प्रतीक आहे, गतीचं प्रतीक आहे, ऊर्जेचं प्रतीक आहे. चलायमान आहे रथ, तो स्थिर नाही राहत. आणि भगवान जगन्नाथ ह्या रथोत्सवाचं महात्म्य काय पहा, का रथावरती येऊन आरूढ होतात. संपूर्ण विश्वामध्ये कोणती पण गोष्ट पहा ती चलायमान आहे. सूर्य, ग्रह आणि नक्षत्र, सगळे तारे कसे ते आपापल्या कक्षेमध्ये काय करत आहेत, सगळे ग्रह फिरत आहेत. का स्थिर आहेत, फिरत आहेत. त्यानंतर सूर्य पण फिरत आहे. मेरू पर्वताच्या भोवती रोज सूर्य प्रदक्षिणा घालत आहे. आपल्या बाजूला येतो तेव्हा दिवस होतो आणि पर्वताच्या त्या बाजूला जातो तेव्हा रात्र होते. हे वैदिक शास्त्रात सांगितलेलं आहे. सूर्य स्थिर नाहीये. आणि मग सगळे जीव चलायमान आहेत. कसे चलायमान आहेत बरं, गतीमध्ये ठेवले प्रत्येकाला. प्रत्येक जीवात्मा कसा गती, हा गती आहे. तर तो प्रत्येक जीवात्मा 84 लाख योनीतून काय करत आहे, भ्रमण करत आहे. असं नाही म्हणू शकत आता मला मनुष्य जन्म मिळालाय, आता करोडो वर्ष मी या देहातच राहणार, असं प्रकृती अलाव करत नाही. त्या आत्म्याला गतिमान, हा फक्त काही कुठल्या तरी योनीत जास्त काळ आहे, जसं झाडं आहेत 500 वर्ष आहेत, पण त्यांना ते सोडावंच लागतं कधी ना कधी. ब्रह्माजी त्यांचं सगळ्यात जास्त आयुष्य आहे. पण कोणी स्थिर नाही या जगात, एक ठिकाणी कोणी स्थिर नाही. आणि ज्या ठिकाणी तिथं पण त्यांना पळायला लागतं. जसं पुण्या मुंबईला पहा, पुण्या मुंबईला गेल्यावरती वाटेल की लोक नुसते काय आहेत, पळत आहेत. ते चालत नाही तिथं कोणी, लोकलच्या मागे पळत आहेत, रेल्वे गाड्यामध्ये, बसच्या मागे. आणि रस्त्यावरती तर एवढे वाहनांचे आहेत, कुणी थांबायला तयार नाही. सिग्नल लागला तरी थांबायला तयार नाही. प्रत्येकाला इतकी घाई झालेली आहे, कधी मी पुढं जाऊन इकडनं तिकडनं मार्ग काढत पळत आहेत लोक. आता त्यांना माहित नाही आपण कुठं चाललेलो आहोत, ते नुसतंच पळत आहेत, धावपळ चालू आहे. पण रथ जो आहे, हे रथ आपल्या देहाचं प्रतीक आहे. आणि भगवंत रथयात्रेच्या याच्यातून काय सूचित करतात, आपल्या जीवनाचा रथ जो आहे त्याचा अंतिम गंतव्य भगवान श्रीकृष्णांचे चरण, भगवान श्रीकृष्णांचे चरण, त्यांचा आश्रय. कारण या देहाची तुलना रथाशी केलेली आहे की नाही. गीतेमध्ये हा जो रथ आहे त्याची तुलना रथाशी केलेली आहे. कसं बरं, कोण सांगेल रथ कसा आहे देह? घोडे, 5 घोडे आहेत रथाला. ते घोडे आपली इंद्रिय आहेत. कुठली इंद्रिय आहेत? डोळे, डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. आणि सारथी नाही, लगाम म्हणजे मन आहे. सारथी कोण आहे? नाही, सारथी इथं सारथी कृष्ण आहेत अर्जुनाच्या, बुद्धी. सारथी बुद्धी आहे, लगाम मन आहे, घोडे इंद्रिय आहेत, आणि त्या रथावर बसलेला आत्मा, व्यक्ती तो आत्मा आहे. आपण असंही शरीर आहे. आणि हे रथ चालूच आहे नाही का.
पण ह्या रथाला आपण योग्य दिशा द्यावी. जसं भगवान जगन्नाथांचा रथ कुठे चाललेला आहे? कुठे चाललाय? वृंदावन धाम की. वृंदावनला चाललेला आहे तो. वेगाने चालू आहे, अविरतपणे चालू आहे, आतुरतेनं चालय. कधी एकदा पोचेन असं झालंय जगन्नाथानं. तर ह्या रथाच्या यात्रेचं सूचक असं आहे, आपल्या जीवनाचा रथाची दिशा आपली कुठली असली पाहिजे? वृंदावन धाम. वृंदावन धाम हे आपलं अंतिम गंतव्य आहे. आणि कुठेही हा रथ इकडं तिकडं तिकडं इकडे गेला की आपण धामाच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. मग रथयात्रा जो आहे हा परब्रह्माशी मिलनाचा उत्सव आहे. आपण ब्रह्म आहोत, आपण आत्मा आहोत आणि जगन्नाथ परमात्मा आहे. जगन्नाथ परब्रह्म आहे आणि भगवान जगन्नाथांनी आपले दोन्ही हात पुढे केलेले आहेत. भगवान बाकी कुठल्या अवतारांमध्ये किंवा रूपामध्ये भगवंतांनी असे हात पुढे केलेले. भगवंत कुठल्या रूपामध्ये असे आहेत, कुठल्या रूपामध्ये असे आहेत, कुठल्या रूपामध्ये अशा चतुर्भुज आहेत, शंख चक्र गदा पद्म आहेत, कुठल्या रूपामध्ये असे आहेत. पण असे कुठल्या रूपात आहेत? जगन्नाथ. असं का केलेले जगन्नाथांनी? तर ते बोलावत आहेत जीवात्म्याला की या मी तुम्हाला आलिंगन देण्यासाठी इथं बसलेलो आहे. वाट पाहत आहेत जगन्नाथ की हा जीवात्मा माझ्या आलिंगनामध्ये कधी येईल, माझ्या भेटीसाठी कधी येईल. ते इतके कृपाळू आहेत. भगवान श्रीकृष्णच आहेत, ते परब्रह्म आहेत साक्षात. पण त्या रूपामध्ये श्रीकृष्ण जितके दयाळू नाहीत किंवा कृपाळू नाहीत तितके ते दयाळू आहेत जगन्नाथ. म्हणून तर ते रथावर बाहेर येऊन, मंदिराच्या रथावरती येऊन अशा अधमपतीत अनेक जीवात्म्यांना, जे विसरलेले आहेत, भटकलेले आहेत, अशा जीवात्म्यांना ते कृपादृष्टी आपले नेत्र विस्पारून कृपा देत आहेत त्यांना. जगन्नाथांचे जे नेत्र आहेत त्या नेत्रांच्या भोवती एक लालिम आहे. आरक्त नेत्र म्हणतात ते. आणि जेव्हा व्यक्तीच्या डोळ्यामध्ये, व्यक्तीच्या हृदयात जेव्हा कोणाप्रती अतिशय तीव्र आसक्ती उत्पन्न होते किंवा प्रेम भाव उत्पन्न होतो, तेव्हा त्याचे डोळे लाल होतात. बघितले कधी? आतुरता उत्पन्न होते किंवा भाव उत्पन्न होतो. जगन्नाथांचा महाभाव आहे हा. म्हणून त्यांचे डोळे रक्तवर्णी आहेत, लालिम आहे. कारण लाखो जन्माच्या विरहापासून जगन्नाथांना आपल्या प्रती प्रेम भाव उत्पन्न होते, करुणा उत्पन्न होते आणि ते मिळण्यासाठी आतुर आहेत, उत्सुक आहेत. म्हणून भगवान जगन्नाथ जे आहेत तर त्यांचा रथयात्रा उत्सव जो आहे हा कृपेचा उत्सव आहे, कृपा घेण्याचा उत्सव. तर त्याच्यातले जे आंतरिक भाव एवढे गहन आहेत, आपण भक्तीच्या त्या लेवलला नसल्यामुळे ते समजू शकत नाही. पण जे भक्तीमध्ये उन्नत भक्त आहेत ते भाव जाणू शकतात. तसं भगवान श्री चैतन्य महाप्रभू का बरं त्यांनी 48 वर्ष लीला केला या पृथ्वी तलावरती, पण त्यांनी 18 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये निवास केला. जगन्नाथपुरी धाम हे विरहाचं धाम आहे आणि ते वृंदावनहून वेगळं नाहीये, ते व्रजधामच आहे. आणि जगन्नाथपुरीमध्ये
महाप्रभूंनी हा अतिशय आंतरिक भाव प्रकट केला. कारण का विशेषतः रथयात्रेमध्ये ज्या वेळेला महाप्रभू आले जगन्नाथपुरीमध्ये आले म्हणजे संन्यास घेतला महाप्रभूंनी. संन्यास घेतल्यानंतर जेव्हा मातेला भेटायला गेले शांतीपूरला, पुन्हा घरी जायचं नसतं संन्यास घेतल्यावर, नवद्वीपला नाही गेले, शांतीपूरला आले. मग इतक्या प्रचंड विरहानंतर जेव्हा मातेचं, सची माता आणि चैतन्य महाप्रभू यांच्या मिलनाचा जो काही ते भाव प्रकट केले चैतन्य, तो जो प्रचंड प्रेम आहे ते व्यक्त करू शकत नाही. ते अश्रूच्या धाराच्या धारा वाहत आहे. आणि हे काही भौतिक प्रेम नव्हे, आध्यात्मिक प्रेम आहे. आणि सची माता आपल्या मातेच्या चरणांना स्पर्श करून महाप्रभू अनुमती मागतात की मला आता वृंदावनला जाण्याची अनुमती द्या. वृंदावनाप्रती माझं मन जे ते एवढं आकृष्ट होत आहे, वृंदावनाचा ध्यास लागलाय, ओढ लागली मला. ज्यावेळेला भक्ती मार्गावरती प्रगती होते त्यावेळेला त्याला भगवंताच्या धामाची ओढ लागायला लागते. मी कधी वृंदावनला जाईन, मी कधी राधा कुंडला जाईन, कधी गिरिराज गोवर्धनच्या तलहटीला बसून भजन करेन, कधी बरसाना नंदगावला जाईन आणि व्रजच्या धुलीमध्ये लोटपोट होईन, तिथल्या वृक्षांना आलिंगन देईन. धामाची ओढ लागते. तसं महाप्रभूंना संन्यास घेतल्यानंतर वृंदावनची ओढ लागली होती. पण सची मातेनं विचार केला की माझ्या पुत्रानं संन्यास घेतल्यामुळं माझ्यापासून, बंगालपासून ते लांब जाणारच आहे, पण किमान त्यातल्या त्यात माझ्या हृदयाला एक सुख किंवा शांती कधी भेटेल, जेव्हा रोजच्या रोज त्यांची मला काहीतरी खबर मिळेल, किंवा कमीत कमी 6 महिन्यातनं. महाप्रभूंच्या मातेनं त्यांना विनंती केली की कृपा करून वृंदावनला न जाता माझी एक विनंती आहे, तुम्ही जगन्नाथपुरीला निवास करा. आणि जगन्नाथपुरीला वार्षिक रथयात्रेला हजारो भक्त जातात, त्यांच्याकडून मला माझ्या पुत्राची खबरबात मिळेल, खुशाली मिळेल, आणि मी पण वर्षातून एकदा जाऊन माझ्या पुत्राचं दर्शन करू शकते. वृंदावन लांब आहे नवद्वीप पासून, तुलनेनं जगन्नाथपुरी पासून. महाप्रभूंची पण आंतरिक इच्छा तीच होती. महाप्रभू मातेची आज्ञा घेऊन जेव्हा आले जगन्नाथपुरीला, अठार नाला म्हणून ती जागा आहे, तो आजही आहे. 500 वर्ष झाली. 18 असे नाले आहेत म्हणून 18 नाला म्हणतात त्या. आणि तिथून महाप्रभूंनी जगन्नाथपुरी जसा प्रवेश केला तसं महाप्रभूंना जगन्नाथांचं, कारण चैतन्य महाप्रभू राधाराणीचा भाव धारण केलेले आणि जगन्नाथ कृष्ण आहेत, आणि कृष्ण वृंदावन सोडून जसं गेले ते वापस परत आले नाहीत. तर त्या ज्या विप्रलंब भाव म्हणतात त्याला, तो महाप्रभूंच्या मध्ये विप्रलंब भाव इतका प्रगाढपणे दाटून आला की पळत 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 ते जगन्नाथ मंदिरात आले, जगन्नाथांचं प्रथम दर्शन करण्यासाठी. पण जसं आतमध्ये सिंहद्वारातून पळत पळत आले, सगळे लोक इतके त्वरेने बाजूला झाले, पाहू लागले की इतकी तेजस्वी विशाल आकृती, साक्षात परब्रह्म मूर्ती धावत कोण येत आहे. आणि भगवंत पायऱ्या चढत 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 गरुड स्तंभापाशी आले आणि जगन्नाथ जगन्नाथ असं म्हणू पण जग 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 असं म्हणत ते बेहोश होऊन पडले. भगवंताचा विरह सहन नाही झाला तर, आणि ते पूर्णपणे आंतरिक चेतनेमध्ये गेले.
ती एक अशी भावावस्था आहे की त्या भावावस्थेत व्यक्ती आपलं बाह्य चेतना विसरून जातो. महाभाव स्थिती म्हणतात त्याला, किंवा अष्टसात्विक विकार स्थितीत येतो. अंगावर रोमांच उभे राहतात, कंठ दाटून येतो. तो बोलू शकत नाही व्यक्ती. फक्त डोळ्यातनं अश्रू असे नुसते ओघळून नाही पडत, एक कारंजासारखे बाहेर पडतात. कारंजा बघितलंय? 10 फुटापर्यंत अश्रू उडतात. हे प्रेम, कृष्ण प्रेम प्राप्त झाल्याची लक्षणं भागवत मध्ये सांगितली. कृष्ण प्रेम प्राप्त झाल्यावर हे अष्टसात्विक विकार दाटून येतात. आणि मग महाप्रभू ज्यावेळेला सार्वभौम भट्टाचार्य मंदिराचे व्यवस्थापक आहेत, ते पण खूप शास्त्रांचा अभ्यास केलेले प्रकांड पंडित विद्वान आहेत, ते येऊन पाहतात. तेव्हा म्हणतात ही दिव्य लक्षणं आहेत आणि हे साधारण संन्यासी नाही, महात्मा आहे. त्यांना फार अप्रूप वाटलं. प्रथम मी असं कृष्ण प्रेम प्राप्त झालेल्या व्यक्ती पाहिला. आणि मग ते आपल्या सेवकांकरवी त्यांना घरी घेऊन गेले. ते बाह्य चेतनेत महाप्रभू आल्यावर मग त्यांना हळूहळू समजलं की हे संन्यासी आहेत, गौडी वैष्णव परंपरेतले आहेत. मग महाप्रभू जगन्नाथपुरीमध्ये निवास करत होते, तेव्हा प्रत्येक वर्षी रथयात्रेमध्ये जगन्नाथांच्या पुढं बेफामपणे कीर्तन करत नृत्य करायचे. इतक्या उंच उड्या मारायचे की 30 फूट 25 फूट उडी मारून परत धाडकन खाली जमिनीवर पडायचे आणि सगळ्या हाडांचा कडकड कडकड आवाज यायचा. पण ते तासन तास नृत्य करायचे, तासन तास. आणि संकीर्तन पार्ट्या, आता रथयात्रेचा आपल्याला संकीर्तन पार्ट्या असतात. संकीर्तन पार्टी म्हणजे काय तर 4-5 मृदंग वादक असतात, 5-6 करताल वादक असतात आणि गाणारे भक्त असतात 1-2. याला संकीर्तन पार्टी म्हणतात. अशा 7 संकीर्तन पार्ट्या असायच्या आणि सगळे महाप्रभूंचे पार्षद बंगालून आलेले, जगन्नाथपुरीतले. आणि प्रत्येक पार्टीमध्ये, एका पार्टीमध्ये नित्यानंद प्रभू नृत्य करायचे, एका पार्टीत अद्वैत आचार्य, एका पार्टीत श्रीवास ठाकूर आणि चैतन्य महाप्रभू एका पार्टीत. पण आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये 7-7 मृदंग वादक, 7-7 मृदंग वादक. कसलं दिव्य कीर्तन असेल ते विचार करा. आणि इतकं बेफामपणे त्या कीर्तनाचा जो काही मूड होता तो इतक्या टिपेला जायचा की प्रत्येक व्यक्ती दिव्य आनंदाची अनुभूती करायचा. तो जो नुसतं पाहायचा तो पण रोमांचित होऊन जायचा. त्याच्यामध्ये कृष्ण प्रेम संचारायचं. असे लाखो लाखो लोक तिथे येऊन नाचायचे जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रेच्या दिवशी. म्हणून हा दिव्य आनंदाचा उत्सव आहे. जो संकीर्तन मध्ये नाचतो तो क्षणभर तो सगळी संसारिक त्याची दुनियादारी आसक्ती विसरून आनंदाची अनुभूती करतो. कारण ते कृष्ण नामामध्ये, कृष्ण नाम कीर्तनामध्ये दिव्य आनंद आहे. आणि ते शुद्ध भक्त जर कीर्तन करत असतील तर त्या माहोलमध्ये कोणी पण व्यक्ती आला तर तो पण सगळं शुद्ध होऊन शुद्ध भक्तीमध्ये, तो आनंदामध्ये नृत्य करायचा. दिव्य आनंद म्हणतात त्याला, आत्म्याचा आनंद. तर महाप्रभू एकाच वेळी 7 पार्ट्यामध्ये स्वतःला विस्तार करायचे. चैतन्य महाप्रभू 7 पार्ट्यांमध्ये. हालाकी ते फक्त विशेष भक्तांचे पार्षद आहेत त्यांनाच दिसायचे, बाकीच्यांना फक्त एकाच ठिकाणी दिसायचे. पण नित्यानंद प्रभू आणि बाकीचे भक्त होते त्यांना 7 रूपात चैतन्य महाप्रभू नाचत असताना दिसायचे. आणि हा रथयात्रा उत्सव जो आहे
दिव्य आनंद प्राप्तीचा उत्सव. महाप्रभूंनी दाखवून दिलं की संकीर्तन हे मानव जातीसाठी सर्वोच्च कल्याणकारी युगधर्म आहे. बाकी काही कुठलंही धर्म, व्रत, तप, कुठली योगिक प्रक्रिया भगवत प्राप्ती करून देऊ शकत नाही या युगामध्ये. केवळ संकीर्तन. आणि हे संकीर्तन हे महाप्रभूंनी गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. गोलोकचं प्रेम जे गोलोकमध्ये काय आहे, वैकुंठामध्ये काय, नित्य संकीर्तन आहे. भगवंताच्या नामाचं कीर्तन आहे, भगवंताच्या कथा, गुण, रूप, लीला यांचं कीर्तन आहे. बस दुसरं काही नाही. आणि त्याच्यात इतका आनंद आहे की तो आनंद न संपणार आहे. करोडो वर्ष तुम्ही संकीर्तन करत राहिला तर आनंदाम बुद्धी वर्धनम, तो वर्धन होत जातो, तो कधी कमी पडत नाही. हे भगवंताच्या परब्रह्माचं वैशिष्ट्य. म्हणून परब्रह्माच्या संपर्कात एखादा आत्मा येतो, तो आत्मा त्या दिव्य आनंदाची अनुभूती करतो. आणि मग तो त्या संकीर्तन आनंद मध्ये रजोगुण आणि तमोगुणाचे बाउंड्री पार करतो तो आत्मा. मग त्याला त्या स्थितीत तर जो नित्य राहिला शुद्ध सत्वगुणात, ब्रह्मस्थितीमध्ये, ब्रह्मभूत प्रसन्नत्वा म्हटले, जो ब्रह्मभूत आहे, जीवभूत होतात आपण, कारण आपण गुणांनी बांधले. जीवभूत जेव्हा ब्रह्मभूत होतो तेव्हा तो कुठलीही भौतिक गोष्टीची आकांक्षा करत नाही, कारण तो आत्मध्येच इतका प्रसन्न होतो. प्रत्येक क्षण त्याला आनंदमयी वाटतो. त्याला शोक करण्यासाठी, भय बाळगण्यासाठी किंवा कोणत्या गोष्टीची आकांक्षा करण्याची गरजच राहत नाही. त्याला ब्रह्मभूत स्थिती म्हणतात. आणि ही खरी मुक्ती आहे. मोक्ष किंवा मुक्ती ज्याला म्हणतात ना, ती खरी मुक्ती किंवा मोक्ष काय आहे? ब्रह्मभूत अवस्था प्राप्त. आपलं स्वरूप आहे ते. आपण फसलो तिथं देहामध्ये. देह जड पदार्थापासून बांधलेलं आहे. जड पदार्थाचं मन इंद्रियांना आकर्षण आहे, पण आत्मा जेव्हा तो दिव्य आनंद प्राप्त करतो ते जड देहाचं आकर्षण नष्ट होतं. जड आनंद, जड सुख, त्याचं आकर्षण खतम होतं. त्याला मोक्ष म्हटलेलं आहे. मग त्याला पुन्हा जन्म नाही, मृत्यू नाही, म्हातारपण नाही, व्याधी नाही, कष्ट नाही, नित्य आनंद आहे. तर ते आनंद, सच्चिदानंद स्थिती म्हणजे ब्रह्मभूत स्थिती आहे. आणि ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला हे युग धर्म महाप्रभूंनी दिलेले आहे, हरिनाम संकीर्तन. सहजपणे, जसं रथयात्रेमध्ये लहान मुलं पण नाचतात, म्हातारी माणसं पण नाचतात, बघितले तुम्ही? असा काही भेद नाही, स्त्री पुरुष, कारण सर्वांना आनंद येतो कीर्तनमध्ये. सर्वजण भगवंताकडे आकर्षित होतात. आणि सगळ्यांना जेव्हा आनंद येतो, तो आनंद भौतिक स्तराचा नसतो, तो आत्म्याचा आनंद असतो. कुठंतरी आत्म्याला तो स्पर्श करतो. दिव्य आनंद कुठंतरी आत्म्याला टच होतो. आणि म्हणून प्रत्येकाला स्वाभाविकपणे नृत्य करण्याची इच्छा होते. आणि श्रील प्रभुपादांनी, जे चैतन्य महाप्रभू जगन्नाथांचे शुद्ध भक्त आहेत, संपूर्ण विश्वामध्ये हा रथयात्रा उत्सव नेला. का? तर सगळे विश्वातले लोक त्रस्त आहेत जड पदार्थामुळे, काम, क्रोध, लोभ, विषय संगामुळे. त्या लोकांच्या जीवनात कुठेतरी आनंदाचा क्षण यावा, दिव्य आनंदाची अनुभूती यावी. म्हणून त्यांनी काय केलं? 1967 साली, 1966ला त्यांनी इस्कॉनची स्थापना केली. आणि 1967 साली जेव्हा ते सॅन फ्रान्सिस्को शहरात होते, अमेरिकेच्या शहरात होते, तेव्हा त्यांनी खिडकीतून पाहिलं की एक ट्रक आहे आणि त्याच्या मागे असं. तर प्रभुपादांच्या डोक्यामध्ये आयडिया आली की आपण या ठिकाणी अशा ट्रकातून भगवान जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा मैयांना ठेवून आणि त्यांना असं सुंदर कॅनोपी करून
कापडे लावून, पुन्हा फुलांच्या हाराने सजवून काय करू शकतो? रथयात्रा करू शकतो. मग प्रभुपादांचे एक दोन प्रिय शिष्य होते, श्याम सुंदर प्रभू आणि जयानंद प्रभू. त्यांना प्रभुपादांनी, हे विदेशी आहेत सगळे, आता 1-2 वर्ष झालं त्यांना भक्तीत येऊन जप करतायत, त्यांच्या दीक्षा केल्या प्रभुपादांनी. तर हे प्रभुपादांनी त्यांना सांगितले की आपल्याला, आणि त्याच्याही आधी झालं असं की प्रभुपादांची एक शिष्या मालती देवीदासी, त्या माताजी, त्या पण तरुण होत्या खूप, आणि प्रभुपाद हे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून राहायचे. प्रभुपादांनी त्यांना, आणि हे हिप्पी असल्यामुळं ह्यांनी घरदार वगैरे काही नाही, असंच ते हिंडत फिरत होते. प्रभुपादांनी त्यांना आपल्याकडेच ठेवून घेतलं. आणि त्यांच्यात एक गुण फार महत्वाचा होता. त्यांना काही माहिती नाहीये, भक्ती, भगवान काहीच माहित नाही, पण त्यांच्यात एक गुण फार महत्वाचा होता की त्यांना त्यांच्या गुरूंवरती श्रद्धा प्रचंड. प्रभुपाद जे सांगतील ते फायनल, आणि प्रभुपाद जे सांगतील ते करण्यासाठी ते प्राणाची पण बाजी लावायला तयार. मग प्रभुपादांनी त्यांचे लग्न लावून दिले आणि म्हटले तुम्ही माझ्याच जवळ राहा. आणि मग हे सगळं सेवा करायचे, बाजारामध्ये जाऊन भाजीपाला डोनेशन आणायचे, कोण बाहेर जॉब करायचं. माताजी त्या 2-3 होत्या, त्या स्वयंपाक करायच्या, चपात्या पुऱ्या. प्रभुपादांनी त्यांना चपात्या करण्यापासून, कचोरी करण्यापासून, गुलाबजाम करण्यापासून सगळं शिकवलं. मृदंग वाजवण्यापर्यंत, कलताल वाजवल्यापासून, कीर्तन करण्यापर्यंत सगळं शिकवलं त्यांनी. आणि ते सगळं शिकत गेले, कारण त्यांना आनंद येत होता सेवा करण्यामध्ये. आणि ते नशापान करत होते, ते सगळं त्यांनी सोडून दिलं. मांसाहार, नशापान, जुगार सगळं सोडून दिलं. आणि माळा घालून, कंठी माळा घालून, तिलक राहून रोज पहाटे उठायचे, मंगल आरती करायचे. प्रभुपादांनी त्यांना आरती करायला शिकवलं. त्यांना काय माहिती आरती बिरती काय, पण ते करत होते का? तर त्यांचा गुरूंवरती विश्वास होता. मग तसंच प्रभुपादांनी एकदा सांगितलं की मग त्या मालती माताजी आहेत, तर त्या कुठेतरी बाहेर गेल्या मार्केटमध्ये, एका स्टोअर हाऊसमध्ये त्यांना हे 3 बाहुल्या दिसल्या, असं जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा ठेवल्या. आणि त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, ते जगन्नाथांना घेऊन, त्यांना माहित नाही कोण आहे जगन्नाथ वगैरे. त्यांना प्रभुपादांनी कृष्ण राम एवढंच सांगितले महामंत्र, अजून जगन्नाथ वगैरे काही माहित नाही त्यांना. त्यांना घेऊन त्या प्रभुपादांच्याकडे आल्या त्या मालती माता, जगन्नाथांना घेऊन, आणि प्रभुपादांच्या समोर ठेवलं. प्रभुपाद एकदम अचंबित झाले, आणि प्रभुपादांनी काय केलं, त्यांना दंडवत प्रणाम केला. आणि मग प्रभुपाद त्यांना म्हणाले, अरे कुठून मिळाले, हे तर जगाचे नाथ आहेत, जगन्नाथ आहेत. तर ते म्हणले की मग एक स्टोअर हाऊस मध्ये गेले होते, तिथं या मूर्त्या ठेवल्या होत्या, मला त्या खूप आवडल्या म्हणून मी घेऊन आले तुमच्यासाठी. तर हे जगन्नाथ आहेत, साक्षात काय आहेत? कृष्ण आहेत. ते कोण आहेत? साक्षात कृष्ण आहेत. म्हणून मग प्रभुपाद त्यांना म्हणाले की तिथं अजून 2 मूर्त्या असतील, त्या आपण काय करतो, घेऊन ये. मग त्या लगेच तिथं घ्या. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये का, त्या माताजींनी त्या स्टोअर हाऊस मध्ये ते चोरून आणले होते पैसे देऊन नाही. ती मूर्ती जी आहे ती चोरून पर्स मध्ये टाकून आणले होते. मग आता गेल्याने ते त्यांनी विकत आणले. तर अशा प्रकारे मग प्रभुपाद म्हणाले, नंतर फार महत्वाचं म्हणाले की जगन्नाथांची इच्छा आहे की आता मी रथयात्रा चालू केली, म्हणून जगन्नाथ स्वतःहून माझ्याकडे आले. हा योगायोग नाही, जगन्नाथ स्वतःहून माझ्याकडे आले. आणि जगन्नाथ मला संकेत देत आहेत की आता मी पाश्चात्य देशात रथयात्रा चालू केली पाहिजे. मग सॅन फ्रान्सिस्को इथं असताना प्रभुपाद जयानंद प्रभू आणि श्याम सुंदर प्रभू यांना ते म्हणतात की आपल्याला रथयात्रा चालू करायची. मग त्यांनी सगळे
हे जयानंद प्रभू जे आहेत ते मेकॅनिकल इंजिनियर होते, हालाकी ते टॅक्सी चालवायचे आणि इतके निष्ठावान शिष्य होते ते प्रभुपादांचे की रोज पहाटे 4 वाजता उठायचे ते, थोडी आरती करायचे आणि त्यानंतर त्यांचा 16 माळा जप करायचे आणि टॅक्सी घेऊन बाहेर ते रात्र रात्र होईपर्यंत टॅक्सी चालवायचे. ते आश्रमात होते, मंदिरात, तेव्हा कुकिंग पण करायचे आणि जे काही दिवसभराचा गल्ला होईल त्यांचा, जे काही डॉलर मिळायचे टॅक्सी चालवून, ते प्रभुपादांना आणून द्यायचे. इतके निष्ठावान होते ते. आणि हे जयानंद प्रभू, मग ह्यांनी ते काम स्वीकारलं, रथ बांधायचं. आणि मग सगळ्या हार्डवेअरचं सामान आणून इकडचं तिकडचं रथ केला या दोघांनी, श्याम सुंदर प्रभूंनी. माताजी लोकांनी मग त्याला सजवलं फुलांच्या माळा करून. रथयात्रेचा दिवस, पहिली रथयात्रा इस्कॉनमध्ये 9 जुलै 1967 रोजी सॅन फ्रान्सिस्को शहरात आयोजित केली. सगळीकडं पॅम्पलेट वाटले गेले, लोकांना माहित नाही, लोक उत्साहाने आले. फॉरेनची लोकांना काय माहिती रथयात्रा, पण ते उत्सुकता होती त्यांना, ते काय आहे बघण्यासाठी. हजारो लोक आले आणि नाचायला लागले, त्यांना आनंद यायला लागला, कीर्तन. आणि मग माताजी लोकांनी सगळ्यांसाठी चपात्या बनवल्या, जेवढे काही लोक होते, प्रसाद बनवला होता आणि सगळे लोक यथेच्छ प्रसाद खाऊ लागले, कीर्तन करायला लागले, नाचायला लागले. अशा प्रकारे पहिला रथयात्रा उत्सव त्यांनी संपन्न केला इतक्या आनंदामध्ये. आणि विदेशी लोकांना माहित नाही, जे दुकानदार होते, जे व्यापारी होते, त्यांनी स्वतःहून डोनेशन आणून द्यायला चालू केलं. फळं, भाज्या, ते ख्रिश्चन लोक आहेत, त्यांना माहित नाही, पण प्रत्येक जीवात्मा हा शेवटी कृष्णाचा अंश आहे. जेव्हा त्याला भगवंताच्या नामाद्वारे, प्रसादाद्वारे टच होतो, कृपेचा टच होतो, तेव्हा तो आत्मा काय होतो, भगवंताकडे आकर्षित होतो आणि तो जात धर्माच्या पलीकडे जाऊन तो काय होतो, भगवंताच्या उत्सवामध्ये सहभाग होतो, सेवा करायला लागतो. तर प्रभुपादांनी एकदा हा चालू केलेला उत्सव सगळ्या मोठ्या शहरामध्ये चालू झाला. न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये, पॅरिसमध्ये, टोकियोमध्ये, सिडनीमध्ये, मॉस्कोमध्ये, काही काही ठिकाणी कॅनडामध्ये, जसं न्यूयॉर्कमध्ये 3 दिवसाचा उत्सव, हजारो लोक यायला लागले, मोठमोठे 3-3 रथ भारतामधल्या मोठ्या शहरांमध्ये, आणि हजारो ठिकाणी आज रथयात्रा होत आहे. म्हणजे एक प्रभुपादांनी छोटस रोप लावला, आज त्याचा एक मोठा वटवृक्ष झालेला आहे. एकेका दिवशी शेकडो ठिकाणी रथयात्रा होत आहेत. आज एकेका दिवशी पाकिस्तानमध्ये रथयात्रा होत आहे, मुस्लिम कंट्रीमध्ये, हालाकी तिथं बाहेर असं करायला अलाउड नाही. मुस्लिम कंट्री कट्टर लोक आहेत, ते दुसऱ्या धर्माला काही बंदी आहे तिथं करायला. पण ते काय करतात, एक हॉल भाड्याने घेतात, हॉल भाड्याने करतात, असं सेमिनार वगैरे आहे असं बाहेर पोस्टर लावतात आणि आतमध्ये काय करतात, हॉलच्या हॉलमध्ये रथयात्रा करतात. पण 192 पेक्षा जास्त देशामध्ये रथयात्रा होत आहे आज. आणि जगन्नाथांची कृपा गावागावामध्ये, देशोदेशी, नगरामधल्या लोकांना मिळते, ज्यांना माहित नाही कोण. आणि आम्हाला पण खरं सांगायचं तर इस्कॉन मध्ये येण्याआधी जगन्नाथ रथयात्रा काही माहीत नव्हतं. काही माहित नाही आम्हाला. हे कुणामुळं कळालं? प्रभुपादांच्या मुळे. एका शुद्ध भक्ताची कृपा आहे की ते भगवंतांच्या कृपेची प्राप्ती करून देतात ते. तर हे रथयात्रा जी आहे हा कृपेचा उत्सव आहे. आणि जो रथाची दोरी ओढतो त्याचा प्रतिकात्मक अर्थ असा आहे की कृष्णांना आपल्या हृदयात ओढणे. रथाची दोरी ओढतो म्हणजे काय, की जगन्नाथांना आपलं जवळ करत आहोत, या माझ्या हृदयामध्ये स्थापित व्हा. कारण माझं हृदय हे भगवंताचे एक पवित्र मंदिर आहे, पण ते आता रिकाम आहे. रिकामे म्हणण्यापेक्षा त्यात आपण दुसऱ्याच
गोष्टी भरून ठेवलेल्या आहेत, भौतिक इच्छा. तर ते स्थान कुणासाठी आहे? भगवंतासाठी आहे. भगवंतांना आपण खेचतो हृदयामध्ये. म्हणून भगवान जगन्नाथ हे अन्य कोणत्याही रूपापेक्षा त्वरित आदान प्रदान करतात भक्तांशी, त्वरित. भगवान श्रीकृष्ण श्याम सुंदर रूपामध्ये तितके कृपाळू नाहीत, कारण ते आधी शरणागतीची अपेक्षा करतात, शुद्धतेची अपेक्षा करतात. पण जगन्नाथ मात्र बद्ध जीवाशी सुद्धा. आणि जगन्नाथ आणखी का कृपाळू आहे? कारण त्यांची नुसतं त्यांचा महाप्रसाद ग्रहण केल्यानंतर सुद्धा ते कृपा देतात. त्यांना संकीर्तनची पण गरज नाही. त्यांना संकीर्तन पण करण्याची गरज नाही. ते फक्त महाप्रसाद देणारे भगवान आहेत, 24 तास अहर्निश. म्हणून प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही सर्व लोकांना जगन्नाथांचा महाप्रसाद वितरित करा. ते लोक आपोआप जगन्नाथांची कृपा प्राप्त करतील आणि ते जगन्नाथांच्या रथाकडे आकृष्ट होतील. मग काही काही शहरांमध्ये लोकांना सुट्ट्या दिल्या जातात, शासकीय सुट्ट्या आहेत विदेशामध्ये, भारतात नाहीये. ज्या दिवशी लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये रथयात्रा उत्सव आहे, तर तिथं शासकीय सुट्टी कॉर्पोरेशन तर्फे. आणि सगळ्यांनी दुकानं बंद करून रथयात्रेत जायचं. इतके ते विदेशी लोक काय आहेत, त्या उत्सवाचे चाहते झालेले आहेत. तर प्रभुपादांच्या कृपेमुळे पहिल्या प्रथम भारताच्या बाहेर रथयात्रा झाली अमेरिकेमध्ये. तोपर्यंत कुठेही अन्यत्र जगन्नाथपुरी सोडून अन्यत्र कुठेही रथयात्रा होत नव्हती. प्रभुपादांनी जगन्नाथांना विदेशात नेलं, देशोदेशी नेलं, आफ्रिका सगळ्या खंडामध्ये नेलं. आफ्रिका, आशिया, युरोप, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, सगळ्या खंडामध्ये रथयात्रा होते. सायबेरिया जिथं -50 -70 डिग्री टेम्परेचर आहे, म्हणजे आपल्या फ्रीजच्या सगळ्यात वरच्या कप्प्यात जेवढं टेम्परेचर असतं तिथं बर्फ होतो, त्याच्यापेक्षा जास्त कमी टेम्परेचर तिथं असतं. पण तिथं पण ते मोठमोठे कातड्याचे कोट घालून लोक बर्फाच्या मार्गामध्ये बर्फातनं रथयात्रा काढत आहेत सायबेरियामध्ये. विचार करा. तर वाळवंटापासून बर्फाळ प्रदेशापर्यंत आज रथयात्रा होत आहे. तर प्रभुपादांनी जगन्नाथांना कुठे कुठे नेलं आणि जगभरातले लोक कोणत्या जातीतले आहेत, कोणत्या धर्मातले आहेत, ते सगळं विसरून जगन्नाथांची कृपा घेत आहेत. म्हणून हा साधारण उत्सव नाहीये. हा उत्सव काय साधारण नाहीये. भगवान जगन्नाथ तुमच्याशी प्रेमपूर्वक आदान प्रदान करतात आणि प्रत्येक माणसाला हेरतात. ते असं नाहीये की मी रथयात्रेत आलो आणि कोण विचारू किंवा न विचारू, पण जगन्नाथ तुम्हाला पाहत आहेत. कोण पाहत आहेत? जगन्नाथ. जगन्नाथ पाहतायत, माझा भक्त आला मला भेटण्यासाठी. तर हा प्रेमाचा उत्सव आहे. म्हणून श्री चैतन्य महाप्रभू हे प्रत्येक वर्षी रथयात्रेमध्ये, आणि खूप लीला आहेत जगन्नाथपुरीमध्ये महाप्रभूंच्या, तर त्या सांगत बसलं तरी तासनतास जातील. नुसत्या रथयात्रेच्या लीला, प्रतापरुद्र महाराजांना कशी कृपा करतात रथयात्रेमध्ये. भगवान जेव्हा गुंडीच्या मंदिरात येतात, तेव्हा गुंडीच्या मंदिरात आल्यानंतर चैतन्य महाप्रभू रोज गुंडीच्या मंदिरात जाऊन महाप्रभूंच्या जगन्नाथांच्या समोर कीर्तन करायचे आणि बाकी वेळ ते आपल्या गंभीरामध्ये महाभाव प्रकट करायचे. तर चैतन्य महाप्रभू हे मुळातच राधाराणीचा भाव धारण करून आल्यामुळं त्यांच्यातल्या ज्या काही उच्च कोटीचा आदान प्रदान आहे ते आपण समजू शकत नाहीये. पण एवढं नक्की आहे की जो कोणी जीवात्मा नुसतं ह्या कथा ऐकतो, जगन्नाथांची लीला ऐकतो, महात्म्य ऐकतो,
या महोत्सवाचं महात्म्य श्रवण करतो, नाम संकीर्तनाचं महात्म्य श्रवण करतो श्रद्धेनं, तो सुद्धा महाप्रभू आणि जगन्नाथांची कृपा प्राप्त करतो. की एवढे ही कृपाळू आहेत. नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत विषय नमा. जे कृष्ण द्वापारयुगात आले, जे कृष्ण त्रेतायुगात आले प्रभू रामचंद्राच्या रूपात, ते तितके दयाळू नाही आहेत, पण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये ते आपलं कृष्ण प्रेम प्रदान करत आहेत. कोणतंही अट शर्त न ठेवता, कंडिशन न ठेवता, फक्त त्या जीवात्म्याच्या मनुष्याच्या हृदयात श्रद्धा पाहिजे. काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. बाकी काही मोल त्याच्याकडनं अपेक्षा नाहीये. अन्यथा हे रजोगुण आणि तमोगुणाचे जे मजबूत दोर आहेत, दोरखंड आहेत, त्यांनी आपल्याला बांधलेले आहे आणि ते आपल्याला भाग पाडत आहेत या योनींच्या चक्रामध्ये फिरण्यासाठी, है ना. जो जगन्नाथांचा रथ ओढतो त्याचं हे चक्र थांबतं, त्याचं फिरणं थांबतं, है ना. तर अशा प्रकारे रथयात्रा कृपेचा उत्सव आहे, भगवंताचा आश्रय घेण्याचा उत्सव आहे, कथा श्रवण करण्याचा उत्सव आहे आणि आत्मा त्याने दिव्य आनंदाची अनुभूती करतो. त्या पिरियड पुरतं का असेना, आत्म्याला एक कीर्तन करताना, रथामध्ये भगवंताला पाहताना आनंदाची अनुभूती होते. कारण तो आत्म्यापासून आलेला असतो आनंद, तो भौतिक नाहीये. आणि मग पुन्हा पुन्हा त्याची ओढ लागते तो आनंद घेण्यासाठी, भगवंतांना पाहण्यासाठी. म्हणून लाखो लाखो लोक तिथं जगन्नाथपुरीमध्ये काय एवढी गर्दी करतात, एवढ्या छोट्या जागेमध्ये लाखो लोक येतात. तर ही अगाध महिमा आहे. हजारो लाखो वर्षापासून ही परंपरा आहे, अखंडपणे चालू आहे. आपल्यासारखे तुच्छ जीव जे आहेत, असे अनेक पिढ्यानपिढ्यांमध्ये त्यांचा उद्धार झालेला आहे. म्हणून आपलं भाग्य आहे की श्रील प्रभुपादांच्यामुळं आपल्यालाही आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये हा रथयात्रा उत्सव साजरा करायला मिळत आहे. आपल्याला भक्ती प्राप्त होत आहे, कृपा प्राप्त होत आहे, सेवेची संधी प्राप्त होत आहे आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी कळत आहेत. अन्यथा हे आपण निरंतर अज्ञानाच्या अंधकारातच राहिलो असतो आणि त्याचं महत्व कधी कळालंच नसतं. बोलो श्रील प्रभुपाद की, श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की, पतित पावन श्री जगन्नाथ भगवान की, श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्णा.